सो नमस्कार, जय श्रीराम, शुभ सकाळ गाईज. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी 9 वाजता ब्लॉग चालू केला आहे मी. भरपूर दिवसानंतर एवढा सकाळी ब्लॉग चालू करतो. तर गाईज कारण असं आहे की ना 2 दिवस तुम्ही बघितलं कॉम्बिनेशन ब्लॉग, मोठं ब्लॉगिंग आणि आपला जो नॉर्मल रुटीन असतो तो. पण ना आज पण माझा अलगच प्लॅन होता. वेसाव्याला जायचं होतं आपल्याला, हिंगळा आई देवीचं दर्शन घेण्यासाठी. पण ना रात्री मला आपला भाऊ आहे विक्रांत, त्यांनी फोन केला. सध्या इलेक्शनचा पिरियड आहे, मी तुम्हाला बोललेलो कालच्या पण ब्लॉगमध्ये. तर भाईने मला फोन केला का सकाळी, बोलतो घरी ये जरा भाऊ. बोलतो काय फॉर्म भरायला जायचं. आता कोणाचा फॉर्म भरायचा आहे इलेक्शनचा ते मला माहिती नाही. त्यांचा पप्पा पण इलेक्शनला उभं राहणार होते. आता मला त्यांनी फोन केला तर मी जास्त विचारलं नाही त्याला. बोलले ठीक आहे येतो उद्या मी सकाळी. आता तिकडंच चाललो आहे आणि आज मंगळवार पण आहे. तर तिकडं जायच्या आधी ना आपण गावदेवी आईच्या देवळात जाऊ आणि जाता जाता डोकालेला एकविरा आईच्या पण देवळात जाऊया, दर्शन घेऊ सकाळी सकाळी. आता एवढ्या लवकर आपण रेडी झालो तर आई माऊलीचं, मग बाकीची सर्व कामं. आणि काही मग आजचा जो रुटीन असेल तो तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर पण आपली आहेत थोडीफार कामं, कारण आता पिरियड कसा जरा सगळीकडं हे ते. तर चला गाईज आता निघालो आहे मी जायला. आणि आपला हा नवीनवाला रेसिंगवाला घोडा घेतला आहे आज. ह्यालाच घेऊन जाणार होतो मी हिंगळा आई देवीला वर्सोव्याला. चला आता काय भाऊने आपल्याला बोललेले आपल्यासाठी राहतात ते लोक टायमाला उभे, तर आपण पण त्यावेळी बोललेल्यावर जायला पाहिजे. पहिले गाडी पुसू दे. मला ना कोल्ड स्टार्टचा आवाज ऐकवतो गाईज. जे आवाज बाईक लवर आहेत त्यांना समजेल सकाळ सकाळचा कोल्ड स्टार्ट. ओ हो हो हो. जे बाईकचे शौकीन आहेत त्यांना ही फिलिंग माहिती आहे कोल्ड स्टार्टवाली. गाडी जरा गरम होऊन देऊ नंतरच हे करू, कारण कसं रात्रभर इंजिन बंद असतं ना. आणि कशी थोडीशी स्पोर्टी आहे गाडी, माइल्ड स्पोर्टी. तर थोडा इंजिनमध्ये ऑइल असं खेळू दे पूर्ण. चला मग सकाळचा नजारा दाखवतो मी पण. लई दिवसानंतर बघितला. सब कोहरा कोहरा हो गया हे गाई पाईपलाईन रोडला आपल्या शेतांच्या इथे. बघा कसा एकदम धुका. अर्धा गावचं वातावरण, अर्धा शहराचं वातावरण. धुका आणि धूर मिक्स झालाय. पाईप कापायला घेतल्यात त्याचं धूर आणि धुका. कसं एकदम हरियाणावाली फिलिंग आहे ना. भरपूर दिवसानंतर नजारा बघतोय सकाळचा मी. आणि सूर्यदेव पण आहे बघा वरती. इथून दिसेल बघा सूर्यदेवाचं दर्शन होईल सकाळ सकाळचं तुम्हाला. हे जर बघा सफेदवाले जे पक्षी दिसतात याला सीगल बोलतात. हे बाहेरचे पक्षी आहेत. आणि आपल्या इथे प्रत्येक थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात पक्षी. खाली पण दर्यामध्ये भरपूर आहेत बघा हे पक्षी. तुम्हाला बोललेलो ना इकडे भरपूर येतात पक्षी, पुढे पण भरपूर आहेत बघा. पण काय झालं सध्या हे मेट्रोचा पूल बांधला ना, त्या पुलाच्या खाली बसलेले असतात म्हणजे वरती दिसत नाही. आपल्या भारतामधले नाही ते, बाहेरचे पक्षी आहेत ते. सीगल फक्त थंडीमध्ये येतात आपल्या इथे. इथे बघा इथे जास्त आहेत थोडे. कबुतरांच्यामुळे पूर्ण वाट लागले. कबूतर आणि ते मिक्स झाले सर्व. हे बघा हो बोलते सीगल. आणि यांना खायला दिलं ना आता कुरकुरे वगैरे असे हाताजवळ येतात ते खायला. या भारी पक्षी ते. दिसायला पण एकदम मस्त दिसत बघा कसे पांढरे फटफटीत. याच्या आधी पेट्रोल टाकून घेऊ गाडीमध्ये आपण. या आता आलो इथं तर. आणि लोक बघा काल पण दाखवलं आमच्या इथं कसे कचरा कुंडे केले. इथं पण बघा रस्त्यामध्ये. बघा येऊन बसलोय बाईच्या घरी. मला बोलायला का लवकरच आहे ते येऊनच बसलो. आता चाललो आहे आम्ही त्या पप्पांचा
उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी. चला गाईच. आणि ना हा बुक ह्याच्यामध्ये ना सर्व रूल्स अँड रेग्युलेशन दिलेत इलेक्शनचे आणि सर्व नियम वगैरे आणि अटी. भाई एकदम असा डोका फिरला बघूनच. खतरनाकवाले नियम आहे त्याच्यामध्ये. काही तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल, तुम्हाला माहिती आहे कसं काय चाललं आहे आजकाल आपल्या इथं इलेक्शनला. तर आता बाईला तिकीट भेटलं आहे विक्रांत भाऊच्या पप्पाला. तर आता चाललो आम्ही फॉर्म भरण्यासाठी. आता बघू, नंतर मग आपण जाऊ ठाण्याला. जास्त काय मी दाखवणार नाही ब्लॉगमध्ये बिलेक्शनचं, कारण आपल्याला ते बिजकारणाचं नाही दाखवायचं एवढं काही ब्लॉगमध्ये. जस्ट मी आपला भाऊ आहे म्हणून तसा आपल्याला तो टायमावर उभा राहतो त्यासाठी आपण आलो आहे. आणि पहिलेपासून आपला खास मित्र आहे, मित्राच्या ह्याच्याने आलो आहे मी, नात्याने, आपल्या घरचा संबंध त्यासाठी. तर आता फॉर्म बिम भरल्यानंतर मग आपण जाऊ ठाण्याला. बघू आता कसं काय ते. चला, आलेलो आम्ही आरमॉलच्या इथं. आपल्या विनय भाऊला काय पैसे टाकायचे होते ATM मध्ये, तर तिकडंच आलेलो कॅश डिपॉझिट करण्यासाठी. तर ही आहे आमची प्रभाग समिती आणि आता इथे येऊन 4 ते 5 तास झाले. आणि गर्दी बघ किती आहे. अजून किती काय टाईम लागेल सांगू शकत नाही. मी आज मॅकडीला नाही गेलो कॉफी प्यायला, तर कॉफीच आम्ही डायरेक्ट इकडं मागवून घेतली. कॉफीमध्ये काही तडजोड नाही पाहिजे. सकाळी 10 वाजता त्यांच्या इथे पोचलेलो आणि आता 7 वाजले संध्याकाळचे. अजून पण आपलं काम झालं नाही. पण आता माझा मंगळवार आहे, तर मी बोललो त्याला की उपवास सोडून येतो घरी जाऊन. आता उपवास सोडूया आणि परत एकदा जायला लागेल मला तिकडे. तर या सगळे आता उपवास सोडवायला. बघा लाईट काहीतरी लगेचच जायचं आहे म्हणून. चला. काय झालं माहिती आहे का, आज काय ब्लॉग शूट करायला टाईमच भेटला नाही. अख्खा दिवस तिकडेच निघून गेला आणि घरी येऊन परत उपवास सोडून मी परत आपल्या भाऊच्या घरी गेलो होतो. मी आता 11:15 वाजले, तर आत्ताच जस्ट घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. तर आज काय ना व्हिडिओ काय 4 ते 5 मिनटाचाच फक्त ब्लॉग शूट केलेला. तर मी असा विचार केला का एवढा छोटा ब्लॉग न टाकता आता हा जो ब्लॉग आहे ना, मी तुम्हाला उद्या सकाळी परत कंटिन्यू करेल. तर आजचा आणि उद्याचा थोडासा कॉम्बिनेशन ब्लॉग दाखवेल उद्या अर्ध्या दिवसाचा. त्याच्यानंतर मग बघू कसं काय मला जसं जमल तसं टाकेल. कारण ना सध्या थोडे काही दिवस आहे ना असा नाही जर भेटला टाईम, बाईबरोबर धावपळ थोडी करायला लागणार आहे आम्हाला त्यासाठी. तर कारण कसा मित्राच्या नात्याने चाललो आहे, बाकी काय नाही. तर बघू कसं काय मी सांगेत जाईल, अपडेट देत जाईल. तर आता काही झोपतो मी, कारण उठायचं उद्या लवकर आणि आता थोडे दिवस लवकर पण उठायला लागेल. त्याच्या इथे जायला लागेल रोज जरा त्यासाठी. तर गाईज चला कंटिन्यू करू आपण ब्लॉग उद्या. गुड नाईट. चला. तर गाईज तुम्हाला ना मी ब्लॉग आता दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते. आता जेवण वगैरे झाले आणि आपल्या भाऊबरोबर जायचं होतं, पण जरा मला काम आलं. आता ठाण्याला चाललो मी जरा. तर ठाण्याला जे काम आहे ते करतो आणि ना ठाण्यावरून काही गोष्टी पण आणायच्या आहेत संध्याकाळसाठी आज, तर ते पण घेऊन येऊया. तर पहिला इथून ना मॅकडीजवळ जायचं आहे मयूर भाऊच्या इथे, तर त्याला घेऊन ठाण्याला जायचं. तर चला आता जाऊया आपण. जास्त काही टाईम वेस्ट न करता लवकरच घरी येऊया, कारण परत संध्याकाळी अजून एकदा परत ठाण्याला जायचं आहे. 2 वेळा जायला लागेल मला ठाण्याला. चला गाईज या. जय जय तर ज्या कामासाठी आलेलो तो काम झाला आणि त्याच्यानंतर आता राबोडीत आलो आहे मावरा घ्यायसाठी. संध्याकाळी जेवायला आमची छोटीशी अशी पार्टी आहे त्याच्यामुळं. तर चला मावरा घेऊया आणि आपला बघू पुढचे पण अजून कामं आहेत. ते एका पोपट मासा घेतला, एकदम ताजा भेटला आहे, घेतला. मग मयूर भाऊला CCP खायचं आहे. आता पायनॅपल घ्यायला आलो आहे CCPसाठी. हे बघा सगळं CCPची तयारी आता, चीज बीज सगळं.
तर हे बघा गाईज पूर्ण लोड झालो आहे. माझ्या हातात पण सामान आहे, गाडीला पण पुढं भरपूर सामान लावले, मावरा बिवरा सर्व. तर आता चाललो आहे घरी. जाम काय 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 घेतलं आहे आम्ही, कधीपासून फिरतोय आता ठाणा. तर आता घरात आलो आणि ना हे सर्व आता रेडी करायचं आहे, मावरा बिवरा साफ करायचा आहे, ते लिव्हर पेटा वगैरे ते सर्व साफ करायचं आहे. तर चला गायचं आता घेऊया करून. तर आता बसलोय सगळं साफ करायला आणि त्याच्यानंतर अजून आहेत कामं भरपूर जी काय आहेत ती. तर काही हा जो ब्लॉग होता कालचा आणि आजचा मिळून होता ब्लॉग, तर ना जास्त मोठा होईल आता मी पुढचा पण दाखवल्यानंतर. तर मग हा जो कालचा आणि आजचा अर्ध्या दिवसाचा ब्लॉग आहे इथेच संपूया आणि याच्यानंतर जो कंटिन्यू करेल तो नवीन ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल. तर चला गाईज आता जो बाकीचा जो उरलेला आहे तो नवीन ब्लॉगमध्ये बघा. बाय बाय, चला.